रामकृष्ण हरी. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची. काकड आरतीचा हा मास आणि या महिन्यामध्ये आपण काकड आरतीवरचं चिंतन आपलं चालू आहे. काकड आरतीच्या काही प्रसिद्ध अशा अभंगावरती आपण चिंतन केलं आणि आता सध्या जे आपलं चिंतन चालू आहे ते योग या दुर्लभ तो म्या देखिला साजनी या माऊली ज्ञानोबारायांच्या अभंगावरचं आपलं चिंतन चालू आहे. सर्वप्रथम अभंग आपल्यासमोर ठेवतो आणि मग चिंतन करूयात. योग्या दुर्लभ तो म्या देखिला साजनी, पाहता 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 मना न पुरे धनी. देखला देखला माय म्या देवाचा देव, पिटला संदेहो निमाले दुजे पण. अनंत रूपे अनंत वेशे दिखले म्या त्यासी, बाप रखमारीवर खून बांधली कैसी. देखला देखला माय म्या देवाचा देव, पिटला संदेहो निमाले दुजे पण. असा 3 चरणाचा प्रसिद्ध असा भूपाळी प्रकरणातला अभंग, ज्या अभंगावर आपण मागच्या भागामध्ये चिंतन करत असताना योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी इथपर्यंत आपण चिंतन केलं. अर्थात पहिल्या चरणाचं पूर्वार्ध तेवढंच आपण चिंतन करू शकलो. उर्वरित चिंतन आज करूयात. मौली ज्ञानोबाराय गोपी वेशामध्ये जाऊन 2 सख्यांचा संवाद आपल्यासमोर ठेवतात आणि माऊली म्हणतात तो देव मी बघितला. जो योग्यांना दुर्लभ आहे असा मी कोणीतरी बघितला. तो म्या देखिला साजनी, देव सुद्धा म्हटलं नाही. योग्या दुर्लभ तो म्या देखिला साजनी, तो मी बघितला. आणि तोचा विचार करताना आपण मागच्या प्रवचनामध्ये मागच्या चिंतनामध्ये त्याचा विचार केला. तो म्हणजे कोण, तोही विचार झाला. आता गंमत अशी आहे, जेव्हा ह्या 2 गोपी किंवा 2 नारी किंवा 2 स्त्री, बुद्धिरूपी स्त्री त्या ठिकाणी भेटल्या आणि एकीची ती अवस्था बघितली. का ग तुला काय झालं? तिने सांगितलं मी तो बघितला. आणि तो बघितल्यानंतर मग दुसरी विचारायला लागली, का ग तो बघितला म्हणजे नेमका काय, तो कोण तो? आता गंमत अशी आहे, तो समजणार तरी कसा महाराज? जो वेदाला कळला नाही, वेदाला सुद्धा जो कळला नाही, जो शास्त्रांना कळला नाही, शास्त्र ज्याचं वर्णन करू शकले नाही, वेद सुद्धा वर्णन करायला गेला आणि थांबला. महाराज म्हणतात ना, वेद जाणू गेला पुढे मौनावला, वेद जाणू गेला पुढे मौनावला. ते गुह्य तुझला प्राप्त कैसे, ते गुह्य तुझला प्राप्त कैसे. थोडक्यात वेदाला सुद्धा कळला नाही, वेदाला सुद्धा ज्याचा अंत पार कळला नाही असा कानडा राजा पंढरीचा. वेदालाही कळला नाही कळला, वेदालाही नाही कळला, अंत पार ज्याचा कानडा राजा पंढरीचा. जो वेदाला सांगता आला नाही, जो मोठ्यांना सांगता आला नाही महाराज, त्याचं मी काय सांगू, पण तो मी बघितला. मग त्यावेळेला दुसरी साधी जी स्त्री आहे ती विचारते, का ग मग तो आहे तरी कसं काय? बघितला म्हणजे नेमकं झालं काय? त्याचं वर्णन करत असताना ते दुसरी बुद्धिरूपी गोपी त्या ठिकाणी सांगते की अगं काय सांगू तुला, त्याला एकदा बघितलं ना. योग्या दुर्लभ तो म्या देखिला साजनी, आणि त्याला बघितल्या तुला सांगतो तिथून मनच हटत नाही.
माझं मनच त्या ठिकाणी तिथून हटायला लागतं. आणि पाहता 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 मना न पुरे धनी, योग्या दुर्लभ तोम्या देखिला साधनी, पाहता पाहता मना न पुरे धनी. मन तिथून बाजूला जायलाच तयार नाही. त्याला बघावंच वाटते, नुसतं बघतच राहावं वाटते. तो आमच्यात फक्त दृष्टीपुढे असा उभा राहावा एवढंच वाटते. आता दृष्टीपुढे ऐसाची तू राही, आता दृष्टीपुढे ऐसाची तू राही, जो मी तुझा पाहे पांडुरंगा पांडुरंगा. तू जसा उभा आहे ना तसाच राहा. तिथून आमचं मन बाजूला जायला तयार नाही, असा अनुभव माऊली ज्ञानोबा सांगतात. काय अनुभव आहे? येणे सोसे मन झाले हाव भरी. एकदा त्याला पाहिलं ना की मग परत माघारी येत नाही, परत माघारी येत नाही. अर्थात त्याला पाहिलं, पाहता पाहता म्हणजे मी त्याला पाहिलं, पाहता पाहता असं आता वाटत नाही की त्याच्याजवळून बाजूला जावं. मन भरतच नाही हो, पाहावंच वाटतं, बघावंच वाटतं. पाहता पाहता मना न पुरे धनी, असा तो मी बघितला. मग असा आहे कोण ग? खूप सुंदर आहे का? सोज्वळ आहे का? दयाळू आहे का? कृपाळू आहे का? आकर्षक आहे का? कसा आहे तो? तो देव आहे का? असं विचारल्यानंतर माऊली ज्ञानोबा सांगतात, अगं काय सांगायचं, गोपवेशातले गोपवेशमध्ये सांगतात. ज्यांनी पाहिलं ना ते सांगतात देव. अगं देव नाही, तो देवाचा देव आहे. देखिला देखिला मायम्या देवाचा देव, देखिला देखिला मायम्या देवाचा देव. देवच नाही, मी देवाचा देव बघितला. देव तर अनेक असतील हो, आपण सांगतो ना 33 कोटी देव आहे, ते आहे ते आहे. काय आता ते कोटी वगैरे काय तो विषय असू द्या, त्यावर मला जास्त बोलायचं नाही. पण मी देवाचा देव बघितला. देवाचा देव म्हणजे हे बघा, ज्याला ज्याची पूजा सर्व करतात. कोण करतात? इंद्र चंद्र महेंद्र या त्याची पूजिती. प्रमाण आहे ना, आपल्याला माहिती आहे ना, अभंगामध्ये आलाय ना, इंद्र चंद्र महेंद्र या त्याची पूजिती. तो हा देवाचा ही देव, तो हा देवाचा ही देव. देवाचा ही देव असणारा पांडुरंग परमात्मा भगवान श्रीकृष्ण परमात्मा मी बघितला. देखिला देखिला मायम्या देवाचा देव. आपण कुठले देव बघितले? आपण काय बघितलं? आपण चित्रातले देव बघितले, मूर्तीतले देव बघितले. जास्तीत जास्त कुणाच्या अंगात आलेला देव बघितला. आता अंगात येतात की नाही आपला विषय नाही तो. आता तुम्हाला माहिती आहे काय, 10,000 दिवस आंघोळा नाही केल्या तरी देव अंगात येतात. त्या देवांचा विषय नाही, ते देव नाहीत. शिळ्या तांब्याचे बाहुले केले, वरी पाट मांडून बसविले, वस्त्र अलंकार गुंडाळिले, मना आले ते नाव ठेविले. कोणालाही देव म्हणतो ना आम्ही. या जनाशी लागले वेड, या जनाशी लागले वेड. कशाचं बाहुलं बनवायचं, कशाची मूर्ती बनवायची, पाटावर बसवायची, वस्त्र अलंकार नेसवायचे आणि मनात येईल ते नाव द्यायचं, झाला देव. हे देव का? नाही नाही नाही, असे देव नाही. ती गोपिका सांगते, ती शुद्ध बुद्धीची, ज्ञानी बुद्धीची, ज्ञान प्राप्त झालेली गोपिका त्या ठिकाणी सांगते. माऊली सांगतात की मी बघितलं, योग्याला दुर्लभ असलेला मी बघितला, जिथून माझी दृष्टी कुठं जाऊ नये असं मला वाटते. तो कोण आहे? आता सांगतो मी तो कोण आहे. तो देवच नाही, तो हा देवाचा ही देव. माऊलींच्या भाषेमध्ये सांगू, मी बघितलं, त्याला बघितलं. कोणाला बघितलं माऊली तुम्ही? देखला देखला मायम्या देवाचा देव. देवाचा देव बघितला. बरं, देवाचा देव बघितला, याची खूण काय आहे किंवा याचा परिणाम काय आहे, याचा अनुभव काय आहे? तर माऊली म्हणतात याचा परिणाम, फिटला संदेह होने वाले तुझे पण, फिटला संदेह होने वाले तुझे पण, देखला देखला मायम्या देवाचा देव. माझा संदेह गेला महाराज. माणसाचा संदेह जात नाही.
माणसाच्या मनातल्या शंका जात नाही. अनेक शंका उत्पन्न होतात. तो काय सांगायचं, तोच असेल का, हाच असेल का, मग देव आहे तर दिसत का. आणि माणसं विचारतात ना, देव आहे तर तू दिसत का नाही. मग दिसत नाही तर तू नाहीच. आणि माऊली तर म्हणतात मी तो बघितला. तुम्ही त्याला देव म्हणता, देव नाही, देवाचाही देव बघितला, मी बघितला. माऊली म्हणतात देखला देखला माय माय देवाचा देव. आणि त्याला बघितल्यामुळं काय झालं महाराज, फिटला संदेह हो निमाले तुझे पण. माझा संदेह गेला, माझ्या शंका कुशंका काय होत्या त्या गेल्या. माणसाचा संदेह जावा महाराज. संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ, संदेहाच्या फिटल्या गाठी. संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या गाठी सुटल्या. आता कुठलाही गुंता झाला नाही, संदेह नाही मनामध्ये, शंका नाही मनामध्ये. आता एकच मला समजलं, काय झालं, फिटला संदेह. संदेह फिटला म्हणजे निघून गेला. आणि मग त्याचा परिणाम काय झाला, फिटला संदेह निमाले तुझे पण, देखला देखला माय म्या देवाचं देव. दुजे पण गेलं, द्वैत भाव नाहीसा झाला, आपपर वृत्ती गेली महाराज. कोणाच्या बाबतीत क्लेश द्वेष हे सर्वच गेलं. आपला आणि परका हा भाव नाहीसा झाला. आणि सर्वांच्या भूती भगवंता ही भावना निर्माण झाली. माऊलींची उभी आहे ना, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माधर. मग सर्वांच्या ठिकाणी अशी भावना त्या ठिकाणी निर्माण, सर्वांच्या ठिकाणी भगवंत आहे किंवा सर्वजण सारखे आहे. माझ्याही चित्तामध्ये जो आत्मा आहे तसाच आत्मा त्याच्या चित्तामध्ये आहे. सर्वांच्या हृदयदेशी मी अमुक आहे तैशी, हे बुद्धीस पुरे हरणीशी ते वस्तुगामी. नाही का, सर्वांच्या ठिकाणी हा प्रभू वास करतो. ईश्वरी सर्वभूतानाम, सर्वांच्या ठिकाणी वास करतो, अशी भावना निर्माण झाली. म्हणजे फिटला संदेह निमाले तुझे पण. आणि मग या देवाला मी बघितलं, देखला देखला माय म्या देवाचा देव, फिटला संदेह निमाले तुझे पण. माऊली म्हणतात माझं दुजे पण गेलं. गोपिका म्हणतात माझं दुजे पण गेलं. आता आम्हाला द्वैत भाव नाही. अहो कशाला द्वैत भाव, आता देव कोण आणि भक्त कोण हा सुद्धा भाव राहिला नाही. काय सांगावं महाराज. हो असं झालं. हो हो माऊली म्हणतात असं झालं. कशामुळे झालं, सद्गुरूच्या कृपेमुळे झालं, निवृत्तीनाथांच्या कृपेमुळं ते ज्ञान प्राप्त झालं. त्या ज्ञानानं माझा द्वैत भाव गेला, संदेह गेला. फिटला संदेह निमाले तुझे पण गेलं. आणि मग सर्वांच्या ठिकाणी एकात्मतेची, एकत्व भावनेची त्या ठिकाणी वृत्ती माझी त्या ठिकाणी स्थिर झाली महाराज. देवाला बघितलं त्यानंतर तिथून माझं चित्त निघायला तयार नाही. ज्याला बघितलं तो देवाचाही देव आहे. आणि त्याला बघितल्यामुळं संदेह गेला आणि एकात्मतेची भावना निर्माण झाली. मग दुसरी ती स्त्री विचारते, का ग, मग मला दाखव ना, तू कुठे आहे, तो दाखव बरं मला कुठे आहे तो. आता हा दाखवता येईल का महाराज, मोठ्या मोठ्यांना दिसला नाही, हा दिसेल का. मग जसं आता ते आपल्याला माहिती आहे ना, हिरण्यकश्यपूने विचारलं प्रल्हादाला, कुठे आहे तुझा देव, नारायण कुठे आहे. तर प्रल्हादाने काय सांगितलं, सर्वत्र आहे. सर्वत्र आहे, हो सर्वत्र आहे. म्हणजे खांबात आहे का. खांबावर लात मारली, काय झालं महाराज, खांबातून देव प्रगट झाला. सर्वत्र देव. भक्त प्रल्हादांना सर्वत्र देव दिसत होता. त्याचं कारण काय होतं, निमाले तुझे पण. आणि मग ती दृष्टी तुमची आमची नाही, ती दृष्टी प्राप्त होण्यासाठी संत वचन, संतांनी सांगितलेल्या मार्गाने जावं लागेल. भगवंताची आराधना करावी लागेल, उपासना करावी लागेल, प्रेमानं त्याचं भजन करावं लागेल. त्यावेळेला ती वृत्ती येईल. आणि माऊली ज्ञानोबारायांसारखे संत ज्या अर्थी म्हणतात की मी देवाचा देव पाहला, त्या अर्थी तो आहे. आणि त्याचा परिणाम ते सांगतात की निमाले दुजे पण गेले.
तरी ज्या वेळेला गळ घातल्या गेली की सांग ना ग कुठे आहे, कसं पाहिलं तू, कसा दिसतोय तो, मला सांग तो कसा दिसतोय, काय कट्यावर हात ठेवले, विटेवर उभा आहे, हो हो तो तर आहेच आहे, पण तुला सांगू का तसाच भगवंत मला सर्वत्र दिसतो, अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी, माऊली वर्णन करतात, अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी, बाप रखमा देवीवर खुन बानली कैसी, बाप रखमा देवीवर खुन बानली कैसी, देखिला देखिला मायम्या देवाचा देव, देखिला देखिला मायम्या देवाचा देव. माऊली म्हणतात अनंत रूपामध्ये अनंत वेशामध्ये मी त्याला बघितलं. त्याचा अर्थ असा घ्यावा लागेल की सर्वत्र बघितलं. तो कुठल्याही रूपामध्ये येऊ शकतो, कुठल्याही वेशामध्ये येऊ शकतो. अहो कशाला, झाडांच्या फुलामध्ये सुद्धा मला तोच दिसतो, नदीच्या पाण्यामध्ये मला तोच दिसतो, डोंगरावरची हिरवळ म्हणजे मला माझा देव दिसतो. गायीकडे बघताना गायीचं वासरू गाय मला देव दिसतो. अर्थात ही जी भावना आहे ना, ही भावना म्हणजे अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी, म्हणजे सर्वत्र सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी जे जे बेटे भूता आपण जे ओवी सांगितली त्याप्रमाणे, किंवा तुकोबारायांच्या शब्दामध्ये विष्णुमय जग, सर्वत्र देव आहे. असा अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी, त्याला मी बघितलं. देखिले म्हणजे पाहिलं, बघितलं. कुठे पाहिलं? अनंत रूपामध्ये अनंत वेशामध्ये मी बघितलं. आपल्याला माहिती आहे ना, त्याचे अवतार सुद्धा अनंत आहेत ना. आपण आता काकड्याचा महोत्सव चालू असल्यामुळे आपल्याला माहिती आहे, अभंग आपण रोज काकड्या करताना म्हणतो की नाही, अवताराचे राशी तो उभा विटेवरी, शंखचक्र गदा बन सहित, म्हणजे अवताराचे राशी. रास म्हणजे किती हो, राशीचं मोजमाप करता येते का? राशी शब्द आता अलीकडे माहिती नसणार, खेड्यात माहिती आहे. धान्याची रास, खळे त्या खळे भरायचे ना ज्वारीचे, किती दाणे या सांगता येतात का? नाही ना. राशी अशा याच्याही अवताराच्या राशी आहेत. भगवंताने अशा अनंत अवतार आहे भगवंताचे. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात अशा अनंत रूपामध्ये अनंत वेशामध्ये मी त्याला बघितलं, आणि ती खून गाठ माझ्या मनाशी मी बांधून ठेवली, जी माझ्या पांडुरंग परमात्म्याने मला दिली, जी माझ्या सद्गुरूंनी मला दिली, निवृत्तीनाथांनी दिली, की बाबा रे ती खून माझ्या मनात मी बांधितली. बाप रखमा देवरू खून बानली कैसी, बानली म्हणजे इथे बिंबली ती खून, तो मनाची त्या ठिकाणी खुणकाट बांधली. खुन बानली जैसी, कोणती खून बांधली की अनंत रूपे अनंत वेशे, असा पांडुरंग परमात्मा, असा भगवान श्रीकृष्ण परमात्मा, स्वा भगवंत, असं देवाचाही देव जो कुणाला दिसत नसेल. योगी मुनी तपी ज्ञानी यांना तो दिसला नसेल, पण भक्तीच्या जोरावरती तो मी बघितला, भक्तीच्या जोरावरती तो आम्ही बघितला, भक्तीच्या जोरावरती पुंडलिकाने तो पंढरीला उभा केला, असा हा देव आम्ही बघितला. अनंत रूपे अनंत वेशी देखिले म्या त्यासी, बाबा रखमारेवर पुन्हा बाणली कैसी, देखिला माय म्या देवाचा देव, फिटला संदेह निमाले तुझे पण. अशा प्रकारचं या अभंगाचं चिंतन आहे. असा देव मी बघितला, आणि तोच देव, तोच पांडुरंग परमात्मा पंढरपूरला सुद्धा आहे ना. मग त्याला बघायला जायचं की नाही? जावं लागेल ना, कारण उद्या कार्तिकी एकादशी आहे, आज दशमी आहे, आणि आपल्या संप्रदायामध्ये आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांग तसे गुज पांडुरंग. मग कार्तिकीची वारी आल्यामुळं त्याला भेटायला जावं लागेल, कारण माऊली म्हणतात आम्ही पाहिला. मग माऊलींनी पाहिला तर आपल्याला दिसलं पाहिजे की नाही? मग आपल्याला त्यासाठी कार्तिक वारीसाठी आपण पंढरपूरला जाऊयात. मी सुद्धा आज रात्री पंढरपूरला निघणार. उद्या पंढरीनाथाच्या
पंढरीमध्ये दाखल होऊन आपण पंढरीचं तरी दर्शन घेऊ की नाही? घेऊ ना. पंढरीमध्ये जाऊ, पंढरीचं दर्शन घेऊ. कार्तिक एकादशीच्या निमित्तानं पांडुरंग परमात्मा काही अंश तरी आम्हाला समजेल, भेटेल, दिसेल अशी आशा करू. आणि माऊली ज्ञानोबा जसं म्हणतात, देखला देखला माय देवाचा देव, पिटला संदेह निमाले तुझे पण. तो पांडुरंग परमात्मा बघण्यासाठी उद्या कार्तिक एकादशीला आपणही पंढरपूरला जाऊयात. मी निघणार आहे, आपणही या. आपल्याला शक्य नसेल तर मनाने तरी या. उद्याच्या एकादशीसाठी सर्वांना कार्तिक एकादशीच्या आजच शुभेच्छा देतो. कारण उद्या कदाचित आपला उद्या आणि परवा भाग आपल्याला करता येणार नाही, कारण अशा कार्तिक एकादशी निमित्त मी पंढरपूरला असेल. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. एकदा माऊली ज्ञानोबारायांचं भजन करू. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज की जय. पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. दत्तात्रय जनार्दन श्री गणाथ.